कशी बघतात? कालची संतोष पवार यांची हत्या ही घटना महाराष्ट्राला अत्यंत दुर्दैवी आहे। राज्य शासनातील अत्यंत महत्त्वाचा तलाठी या संघटना घटक आहे। ते काम करत असताना एका खातेदाराने येऊन त्यांचा खुनी हल्ला केला आणि त्यामध्ये त्यांचा जीव गेला। खऱ्या अर्थानं त्यांच्याकडे कुठलेही काम प्रलंबित नसताना त्यांचा हल्ला झाला आणि खून केला गेला। यासाठी संपूर्ण राज्यातील महसूल यंत्रणा आणि राज्य सरकारी कर्मचारी हादरून गेलेले आहेत। ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे। या घटनेचा आम्ही सर्व राज्य सरकारी कर्मचारी तीव्र निषेध करतो। आज आम्ही सर्व संघटनांच्या वतीने, ज्यामध्ये तलाठी संघटना, महसूल संघटना, राज्य सरकारी कर्मचारी संघटना, नायब तहसीलदार, उपजिल्हाधिकारी सर्व संघटनांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे। संबंधित व्यक्तीविरुद्ध कडक कारवाई व्हावी अशी आमची मागणी आहे, जेणेकरून राज्यातील अशा घटना जर घडल्या तर प्रशासन व्यवस्था ठप्प पडू शकते आणि हे जर होऊ द्यायचं नसेल तर सरकारने तातडीने कारवाई करणं गरजेचं आहे। काम बंद आंदोलनाचा इशारा दिला। आज आम्ही काम बंद आंदोलनाचा इशारा दिलेला आहे आणि जर राज्य सरकारने यामध्ये योग्य ती दखल घेतली नाही तर राज्यातील 17 लाख कर्मचारी या संपामध्ये सहभागी होतील असा निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे। काय सांगायचं, वारंवार अशा घटना घडत आहे आणि कायदा असून सुद्धा जर कठोर कारवाई होत नाही, याकडे आपण कसं बघतो? याला जोडून सर, डॉक्टरांवर हल्ले, प्रशासकीय अधिकाऱ्यांवर हल्ले, काम हे अडथळा आणण्याचा प्रयत्न मांडलेला आहे। काय ज्या पद्धतीने कलम 353 लागू करण्यात आलेला होता आणि त्यावर जी कडक कारवाई करण्यात आली नॉन बेलेबल, तर तो जो शिथिल केला त्याला आमचा तीव्र विरोध आहे आणि त्यामुळेच राज्यातील जनतेचं धैर्य वाढत आहे। यासाठी सरकारने तो नॉन बेलेबल ऑफेन्स करावा, यासाठी सर्व संघटना लढत आहे। सरकारने जर राज्यातील प्रशासन व्यवस्था योग्य ठेवायची असेल तर सरकारी कर्मचाऱ्यांना संरक्षण देणे, योग्य ती दखल घेणं आवश्यक आहे आणि जर सरकारला खऱ्या अर्थाने जनतेची सेवा करायची असेल तर सरकारी कर्मचारी सुरक्षित असणे आवश्यक आहे। जर सरकारी कर्मचारी सुरक्षित नसेल तर कुठल्याही योजना यशस्वी होऊ शकत नाही आणि म्हणून अशा पद्धतीने जर हल्ले होत असतील तर राज्यातील सर्व कर्मचारी हतबल झालेले आहेत। म्हणून आमची राज्य सरकारी कर्मचारी आणि सर्व संघटनांच्या वतीने राज्य शासनाला विनंती आहे की कठोर कारवाई करण्यात यावी, त्याला जास्तीत जास्त फाशीची शिक्षेपर्यंत नेण्यात यावं आणि असं जर झालं नाही तर राज्यातील जनतेचा मनोधैर्य वाढेल आणि सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ले होतील।